गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेच्या 13व्या अध्यायात आहोत. गेल्या वेळेस आपण 4थ्या श्लोकापर्यंत बघितलं होतं. भगवान सांगतायत अर्जुनाला की हे क्षेत्रज्ञ हे सगळं कसं काय चालतंय हे आता मी तुला समजावून सांगणार आहे. सो लेट मी सी व्हॉट द ऋषीज हॅव सेड. तर आपण लेट्स गेट इन टू द प्रभुपाद वर्शन फर्स्ट. You can see my Gnaneshwari right now, but I'm going to go into प्रभुपाद वर्षन. तर त्याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, त्यांचं जे ट्रान्सलेशन आहे ते आपण बघू आता 1 मिनिटात. ऋषीभिर्बहुधा गीतं छंदोभिर्विधि पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. याचा अर्थ हा आहे, आपल्याला प्रभुपाद सांगतात की दॅट नॉलेज ऑफ द फील्ड ऑफ ॲक्टिव्हिटीज and of the knower of activities is described by various sages in various Vedic writings. It is especially presented in Vedanta Sutra with all reasoning as to the cause and effect. म्हणजे याच्यात ब्रह्मसूत्र पदैश्चैव, ब्रह्मसूत्र जे आहेत त्याच्यामधले ज्या पदई म्हणजे त्याच्यामधले जे मंत्र आहेत किंवा त्याचे श्लोक आहेत त्याच्यावरून ह्याचा हेतू जो आहे तो सिद्ध होईल. गीतामध्ये काय म्हणतात, ऋषींनी, आता बघा इथे ज्यांनी हे मराठी टाईप केलंय ना तिथे हा ऋषी कसा लिहिला पाहिजे, शी म्हणजे शंकराचा श लिहिलाय, राईट. तर तो षटकारामधला श पाहिजे ना. ऋषींनी भिन्न मंत्रात गायिले हे परोपरी वर्णिले ब्रह्मवाक्यात सप्रमाण सुनिश्चित. ऋषींनी भिन्न मंत्रांमध्ये हे गायलेलं आहे त्यांच्या 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 परीनी, परंतु ब्रह्मवाक्यामध्ये हे सप्रमाण आणि सुनिश्चित अशा प्रकारे ह्याचं वर्णन आलेलं आहे. कशाचं? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं. याच्यासाठी आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात बघा, मुक्तछंदामध्ये बघतात, हे ज्ञान वर्णिले ऋषींनी किती विविध प्रकारांनी सांगितले छंदामधून वेदात आणि ब्रह्मसूत्रांमध्ये निश्चित असं सांगितलेलं आहे ते. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, आता हा वृत्तबद्धामध्ये हा 5वा श्लोक आहे बघा. ऋषींनी असे ते किती गायिलेले असे वेद छंदातही वर्णिलेले तसे ब्रह्मसूत्रातही स्पष्ट सारे असे निश्चिती होत तर्काची द्वारे. ऋषींनी जे काही सांगितलं असेल ते वेदछंदांमध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे आणि ब्रह्मसूत्रामध्ये ते स्पष्ट झालेलं आहे. ते तर्काद्वारे आपण निश्चित हे समजू शकतो. तर आपण समजा आता ज्ञानेश्वरीमध्ये बघितलं, सो लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज टू से. ही सेज, हे म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं ज्ञान ऋषींनी आणि छंदोबद्ध ग्रंथांनी म्हणजे वेदांनी अनेक प्रकारांनी वर्णन केलेलं आहे. वेदातील बृहत सामसूत्रांनी म्हणजे ब्रह्मसूत्रांनी व हेतुमान पंडितांनी हे चांगलं निश्चित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की एक म्हणती हे स्थळ जीवाचेची जीवाचेची समूळ मग प्राण हे कुळ तयाचे येथ. इथून क्षेत्रासंबंधाने निरनिराळ्या मतांचा अनुवाद करतात. कित्येक जीववादी असं म्हणतात की क्षेत्र हे स्थळ जीवाचंच संपूर्ण आहे, मग प्राण हे त्याचं कुळ आहे, म्हणजे जीव हा घरचा एकटाच असल्यामुळे आणि त्याच्या घरी शेतकी चालवण्याचा बारदाना बैल नांगरगडी वगैरे नसल्यामुळे त्याने क्षेत्र म्हणजे हे शेत प्राण व या वाईट कुळास बटाईने दिलं, म्हणजे ही हॅज गिव्हन इट टू देम फॉर, काय म्हणता येईल की शेत पिकवायला म्हणून तुम्ही कोणाला तरी देऊन टाकलं. बटाईने दिलं म्हणजे मे बी वाटलं असेल, अशा प्रकारे तो अर्थ असू शकतो याचा. कारण प्राण या कुळाजवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना आहे, म्हणजे ही कॅन कंडक्ट द शेती. परंतु पुढे सांगतात की एकाला समजा तुम्ही शेतकऱ्याला नुसतं शेत दिलं परंतु इक्विपमेंट काहीच नाही दिलं तर तो काय करेल? शेती नाही करू शकत ना. तर तशा प्रकारे हे जीववादी असं म्हणतात की क्षेत्र हे स्थळ जीवाचंच आहे, मग प्राण हे त्याचं कुळ आहे वगैरे वगैरे. जे प्राणाचे घरी अंगेरावती भाऊचारी आणि मना ऐसा आवरी कुळवाडी करू. कारण प्राणाच्या घरी अंगाने मेहनत करणारे 4 भाऊ म्हणजे अपान व्यान उदान समान हे 4 वायू आहेत आणि मनासारखा म्हणजे चपल कारभारी शेतीचा कारभार करणार आहे.
तर हे अशा प्रकारे त्याचं वर्णन केलं जाऊ शकतं, जीववादी असं म्हणतात. तर एनिवे लेट्स लुक ॲट दिस, की ह्याचं पूर्ण काय म्हणतात. नंतर मग आपण त्याच्यावरनं कदाचित काहीतरी समजायचा प्रयत्न करू. तया ते इंद्रिय बैलांची पेटी, न म्हणे अवसी पहाटी, विषयक्षेत्री आटी काढी भली. त्या प्राणाजवळ इंद्रियरूपी बैलांचा समुदाय आहे. तो प्राण रात्र किंवा दिवस असं म्हणत नाही आणि विषयरूपी शेतात चांगली मेहनत करतो. मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बीज वाफवी, कुकर्माचा करवी राबू जरी. मग कर्तव्याची वाफ चुकवून म्हणजे विहित कर्माची संधी सोडून आणि अन्यायाचं बीज पेरवून म्हणजे श्रुती आज्ञेचं उल्लंघन करून, जे वेदांमध्ये लिहिलेलं आहे ते जे आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही अशा प्रकारे राहायला पाहिजे, तशा प्रकारे न राहता त्याचं उल्लंघन करून म्हणजे गोइंग बियॉन्ड दॅट और नॉट लिसनिंग टू इट, न्यायाच्या विरुद्ध गोष्टी करून, कुकर्मरूपी सर्व, कुकर्म म्हणजे वाईट कर्म, सर्व म्हणजे पेरणीपासून ते मळणीपर्यंत, हे शेतकऱ्याचं उदाहरण देत आहेत. आटोकाट मेहनत जर त्याने करवली. कसं केलं? मेहनत केली, परंतु कर्तव्याची वाफ चुकवली, कर्तव्य नाही केलं. अन्यायाचं बीज पेरून म्हणजे अधर्मानुसार आचरण केलं. म्हणजे आपल्याला शेतीमध्ये खरं तर तांदूळ गहू लावायला पाहिजे, परंतु आपण अफू पेरली, असं केलं. कुकर्मरूपी म्हणजे पेरणीपासून ते मळणीपर्यंत आटोकाट मेहनत तर केली, परंतु तरी तयाची सारिखे असंभळ पाप पिके, मग जन्मकोटी दुःखे भोगी जीव. म्हणजे समजा आपण अफू पेरली, त्यातनं तांदूळ नाही निघणार आहे, अफूच निघेल. तर तो बीज पेरतो, त्याच्या मेहनतीप्रमाणे अतिशय पापाचं पीक येतं आणि मग जीव हा कोट्यावधी जन्म दुःख भोगतो. जर आपण कुठलंही कर्म आपल्या जीवनातलं धर्मानुसार नाही केलं, आणि आता आपण तर काही सगळं धर्मशास्त्र वाचलेलं नाही आहे. आपण चारी वेद वाचलेले नाही आहेत किंवा मनुस्मृती वाचलेली नाही आहे. आपण काहीच वाचलेलं नाही आहे. ठीक आहे. तर अधर्माचरण आजच्या जीवनामध्ये काय असेल? अधर्माचरण म्हणजे संकुचित स्वार्थी प्रवृत्ती. म्हणजे केवळ माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा माझ्या संकुचित स्वार्थासाठी, मे बी माझ्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी किंवा माझ्या जातीच्या स्वार्थासाठी, अशा अनेक प्रकारचे स्वार्थ असू शकतात. परंतु आपल्याला ह्या सगळ्यांमधून वर उठायचं. अशा प्रकारे समजा आपण एखाद्या संकुचित कुंपणामध्ये स्वतःला बांधलं. सो इफ वी enclose ourselves, if we imprison ourselves in a small circle, त्याच्यामध्येच फक्त आपण स्वतःला बांधून ठेवलं आणि तेवढ्याच पेरिफेरीमध्ये किंवा तेवढ्या क्षेत्राच्या कल्याणासाठी आपण जर काम केलं, तर ते पाप असेल. म्हणजे आपण असं नाही म्हणत आहे, की आपण आपल्या कुटुंबासाठी काही करू नये. आपल्या कुटुंबासाठी अवश्य करावं. परंतु कुटुंबासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं करावं आणि त्याच्यानंतर आपली जी ऊर्जा असेल किंवा आपली जी क्षमता असेल, त्यानुसार आपण सर्व समाजासाठी किंवा पर्यावरणासाठी म्हणजे सगळ्या पृथ्वीसाठी काही ना काहीतरी करणं आवश्यक आहे. आपल्याकडे आपल्या स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. ती तर आपण पार पाडायलाच पाहिजे. परंतु त्याच्यानंतर आपली जी समाजाप्रती जी जबाबदारी आहे ती पार पाडायला पाहिजे, किंवा आपण जो व्यवसाय करत असो किंवा आपण एखादी नोकरी करत असो, तर त्याच्यामध्ये मी जेवढं घेतोय तिथून त्याच्यापेक्षा जास्त देतोय किंवा नाही, अशा प्रकारची आपली मनोवृत्ती असायला हवी. तशी जर असली तर मग आपण स्वार्थी नाही आहोत असं होईल. आणि धर्मानुसार आचरण म्हणजे निस्वार्थी भावनेने काम करणं. कुठेही म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा समजा आपण म्हटलं, की मी आपल्या आई-वडिलांची सेवा करतो किंवा मुलांची सेवा करतो किंवा सेवा करण्याची तयारी आहे. म्हणजे त्यांना ती सेवा हवी पण तर असली पाहिजे ना, की नाही, नाही, नको आहे आम्हाला तुमची सेवा, ठीक आहे, नको आहे. आणि समजा आपल्या मुलांची आपण काळजी घेतो, तर आपण ह्याच्यासाठी करतो का? की त्या मुलांनी आपली मात्रपणी काळजी घ्यावी म्हणून? अशा अपेक्षेने जर मी राहिलो, की मी माझ्या मुलांसाठी काहीतरी करेन आणि मग म्हातारपणी माझ्या मुलांनी माझी काळजी घेतली पाहिजे, मग देन इट विल बी अ ट्रान्झॅक्शन. मी माझं कर्तव्य पूर्ण केलंच नाही, नाही का? तर आपण जे करणार आहे, ते आपण निस्वार्थी भावनेने करावं, कर्तव्यबुद्धीने करावं, कर्तव्य करण्याची तयारी दाखवावी. परंतु मी जी सेवा करतोय ती तुमच्या गळी मी उतरवणारच, असा आग्रह पण नको, की तुम्हाला ती सेवा हवी आहे का? तुम्हाला जर ती सेवा नको असेल तर ठीक आहे. तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही करा. अशा प्रकारे सुद्धा आपण मोकळीक देऊ शकतो ना, आपल्या स्वतःच्या मुलांना आणि आई-वडिलांना.
आपण कोणावर काहीही जबरदस्ती नाही करू शकत. आपण करण्याची तयारी ठेवावी. परंतु आपल्याला जेव्हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असतो, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा आपण तर जे करू शकतो तेवढंच करू शकतो. आपण काही सगळं नाही करू शकत. आपल्याला जे करणं शक्य आहे त्याच्यामध्ये आपण ते कसं काय फिट करू शकू ते बघायचं, की हां, आपल्याला हे करणं भाग आहे. त्यामुळे एवढ्या ह्याच्यामध्ये आपण हे करू शकतो. ह्याच्या पलीकडे आपण एवढं करू शकतो. आणि ते आपण करण्याची तयारी पण दाखवू शकतो. परंतु ते जर ॲक्सेप्टेबल नसेल, की ते नाही आहे बाबा, ते नको आहे आम्हाला तुमची सेवा, तर ठीक आहे, इट्स ओके. अशा प्रकारे सुद्धा असू शकतं ना. त्यामुळे जर आपण जे काही करू शकू किंवा करू शकतो, ते करण्याची तयारी असावी आपली. आणि ते ह्याच्यासाठी करायची तयारी नको, की ह्याच्यामुळे त्यांनी आपल्याला काहीतरी चांगलं म्हणावं किंवा काय करावं. नाही, नाही. आम्हाला हे करायची तयारी आहे, आम्ही करायला तयार पण आहे. परंतु जर दॅट ऑफर इज नॉट एक्सेप्टेबल, वी कॅनॉट डू एनिथिंग अबाउट इट. नाही का? आपल्या मुलांवर देखील आपण कुठल्याही प्रकारची सक्ती नाही करू शकत. आता आमच्या मुलांनी समजा ठरवलं, की अ, बाहेर कुठेतरी दूर जाऊन काहीतरी करावं. आपण त्यांना थांबवू थोडी शकतो. त्यांचं जीवन आहे, ते राहतील. आपण आपल्या दृष्टीने तयारी करून ठेवावी, की आपण आपलं कर्तव्य आपल्या मुलांच्या प्रती आपण पार पाडलं. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःहून काही केलं आपल्यासाठी तर फार चांगली गोष्ट आहे. नाही केलं तर इट्स ओके. तर अशा प्रकारे समजा आपण अनासक्त वृत्तीने राहिलो, म्हणजे अशा प्रकारची अनासक्त वृत्ती मी माझ्या घरामध्ये बघितलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, की अशा प्रकारे अनासक्त वृत्तीने राहिलं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे कुटुंब किती चांगलं राहू शकतं. मी तुम्हाला विश्वास नाही बसणार, की माझे आजोबा जे होते ना, आमच्या घरात राहायचे आणि ते अगदी त्यांचा मृत्यू मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. तर ते किती अनासक्त वृत्तीने, किती स्थितप्रज्ञ वृत्तीने राहायचे ते मी बघितलंय स्वतः आपल्या. आणि त्यांनी कसं कॉन्ट्रिब्यूट केलं आपल्या कुटुंबासाठी, की ते शेवटपर्यंत आमच्यासोबत होते. माझी आई आणि माझे वडील दोघंही बाहेर जाऊन नोकरी करायचे. तर त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला आणि माझ्या भावाला या तिघांनाही त्यांनी स्वतः मोठं केलं लहानाचं. त्यांनी पूर्ण मुलांना मोठं करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. कारण की माझे आई आणि वडील दोघंही बाहेर काम करायचे. तर अशा प्रकारचे आदर्श आम्ही आमच्या जीवनात बघितलेले आहेत. तर आमची पण तशाच प्रकारे आदर्श राहण्याची मनाची तयारी आहे. परंतु आपण कोणावर कुठल्याही प्रकारे ना सक्ती नाही करू शकत. अपेक्षा पण नाही करू शकत. माझ्या आजोबांनी पूर्ण त्यांचं जीवन जे आहे ते अपेक्षारहित घालवलं. त्यांना कोणाचकडनं काही अपेक्षा नव्हती. त्यांनी फक्त जे काही करायची गरज होती ते करायची तयारी दाखवली. तशी आपण नेहमी दाखवावी. परंतु हे असंच व्हायला पाहिजे असा आग्रह नको. तर अशा प्रकारे जर आपण राहू शकलो तर किती चांगलं होईल. तर हे अशा प्रकारे राहावं असं भगवान आपल्याला सांगतायत. गीतेमधनं आपण जर हे शिकलो तर फार चांगलं होईल. हं. कर्तव्याची वाफ चुकवून विविध विहित कर्माची संधी सोडून आणि अन्यायाचं बीज पेरवून श्रुती आज्ञेचं उल्लंघन करून न्यायाच्या विरुद्ध गोष्टी करून कुकर्मरूपी सर्व पेरणीतून मरणीपर्यंत आटोकाट मेहनत जर त्याने करवली तरी तयाची सारिखे असंभळ पाप पिके मग जन्म कोटी दुःखे भोगी जीवू. म्हणजे काय, तर तो बीज पेरतो त्याच्या मेहनतीप्रमाणे अतिशय पापाचं पीक येतं आणि मग जीव हा कोट्यावधी जन्म दुःख भोगतो. नाही, ना तरी विधीची ये वाफे सत्क्रिया बीज आरोपे तरी जन्मशताची मापे सुखची मविजे. अथवा विधीची योग्य वाफ साधून जर सत्कर्मरूप बीज पेरलं तर शेकडो जन्माच्या मापाने सुखच मोजावं. म्हणजे शेकडो जन्म सुख भोगावं एवढं अचाट पीक येतं. म्हणजे कसं आहे, की आपल्या वाट्याला जर जे काही कर्म आलेलं असेल, ते कर्म सारासार विचार करून जर आपण व्यवस्थित पार पाडलं आणि त्याच्यामधनं स्वतःला संकुचित स्वार्थासाठी काही हवंय असं वाटलं नाही, तर समजा तुमच्या जीवनामध्ये कुठल्या इच्छा राहिलेल्या असतील आणि जर पुन्हा जन्म घ्यावा लागला, तरीसुद्धा तुम्हाला पुढच्या जन्मी सुद्धा अनुकूल परिस्थिती प्राप्त होईल आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हाच विचार कराल, की आपण काय कॉन्ट्रिब्यूट करू शकतो, काय देऊ शकतो, व्हॉट कॅन वी गिव्ह. अशा प्रकारे तुम्ही जर तुमची मनस्थिती अशी असली. आता समजा ह्याचं उदाहरण आपण आपल्या रोजच्या अनुभवात घेऊ, की समजा एखाद्या कंपनीमध्ये काम करणारा सेवक आहे, एम्प्लॉयी, वेतनदार.
तर तो समजा चांगला असेल माणूस, तर समजा ही कंपनी विकल्या गेली आता. अमेरिकेत तर सारखंच होतं. सो इफ अन एम्प्लॉई हॅपन्स टू बी अ सिन्सिअर एम्प्लॉई, ही इज कॉन्ट्रीब्युटिंग टू द बिझनेस, देन इफ द कंपनी गेट्स बॉट बाय समबडी एल्स, तर तो जो नवीन मालक आहे या कंपनीचा, तो हा जो जुना एम्प्लॉई होता, जो सिन्सिअरली काम करत होता, कॉन्ट्रीब्यूट करत होता, त्याला काढेल का तो? अजिबात नाही काढणार. ही विल बी रिटेन्ड. मे बी ही विल बी रिटेन्ड ॲट ए हायर रेम्युनरेशन बिकॉज ही हॅज बीन कॉन्ट्रीब्युटिंग. त्यामुळे जर आपण वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम करत असलो आणि जर आपण त्या कंपनीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असलो, आपला जर हातभार लागत असला, आपलं योगदान असलं, तर कंपनीची मालकी जरी बदलली तरी सुद्धा जो असा योगदान करणारा एम्प्लॉई आहे, त्याला नवीन मालक काढणार नाही काही. म्हणजे काय होईल की आपण समजा आत्ता या जन्मात चांगलं काम केलं, तर पुढच्या जन्मात देखील आपल्याला चांगलं काम करण्याची संधी पुन्हा मिळेल. कारण की चांगलं काम करण्याची प्रवृत्ती आपली आत्ता होती, ह्या जन्मी होती, आता आहे आणि नेहमीच राहील. तर अशा प्रकारे समजा आपण हे समजलो आजच्या जीवनासाठी आपल्या. सो व्हॉट वुड बी द बॉटम लाईन? द बॉटम लाईन वुड बी की मी जे काही काम करतो आहे, ज्या कुठल्या संस्थेसाठी काम करतोय किंवा ज्या कुठल्या मिशनसाठी काम करतोय, ज्या कुठल्या ध्येयासाठी काम करतोय, त्याच्यासाठी माझं योगदान किती आहे त्याच्यामध्ये? हाऊ मच एम आय कॉन्ट्रीब्युटिंग ॲज अपोज टू हाऊ मच आय एम टेकिंग आउट? ह्या दृष्टिकोनातून समजा आपण आपल्या कर्माकडे, कर्तव्याकडे, रोजच्या कामाकडे जरी बघितलं ना, तरी सुद्धा अल्टिमेटली ह्याचा आपल्याला लाभ होईल. म्हणजे इव्हन इन दिस रिलेटिव्ह वर्ल्ड, फॉर प्रॅक्टिकल रिझन्स, यू विल बी रिटेन्ड बाय द नेक्स्ट ओनर. But if you are seen as not contributing, then the next owner is going to get rid of you because you are dead wood. ते तर पहिले चॉप होईल, नाही? तर अशा प्रकारे समजा आपण राहू शकलो तर फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे काय होईल की योग्य वाफ साधून, विधीची योग्य वाफ साधून, म्हणजे काय की इफ यू यूज द स्टीम ऑफ प्रॉपर कर्म, जर सत्कर्म रूप बीज पेरलं, सो यू डू सत्कर्म, यू डू selfless service or activity in any field or in any company or in any इन आवर केस, आता आम्ही सत्वचा कार्यक्रम चालवतो, त्याच्यामध्ये इफ वी आर कॉन्ट्रीब्युटिंग सेल्फलेसली, तर मग काय होईल की ह्याच्यानंतर पलीकडे जे जे लोक येतील सत्वमध्ये, त्यांना त्याचा लाभ होईल किंवा त्याच्यापासून आपल्याला सुद्धा समाधान मिळेल, आनंद मिळेल, असं होईल. म्हणजे शेकडो जन्म सुख भव, एवढं अचाट पीक येतं. आपण हे जन्म म्हटल्यानंतर ह्या शरीरामध्ये आपला जन्म झाला होता आणि आपण मृत्यू होणार आहे, हा एक जन्म असं आपण म्हणतो. पण आपण कितीतरी वेळा म्हटलेलं आहे की दर क्षणी आपला नवीन जन्म होत असतो. तर अनंत जन्म आपले ह्या जन्मातच झालेले आहेत आणि नेहमीच होत राहणार आहेत. टाइम इटसेल्फ इज अन इल्युशन. आपण ह्याच्याबद्दल पुष्कळ चिंतन केलेलं आहे, राईट? तर जर आपण चांगलं कर्म केलं, योग्य कर्म केलं, स्वधर्मरूपी कर्म केलं, तर आपल्याला त्याच्या पलीकडचा जीवनाचा अनुभव चांगला येऊ शकतो किंवा येत राहतो. हे सांगायचा प्रयत्न करतायत भगवान. ठीक आहे. तव आणिक म्हणती हे नव्हे, हे जीवाचेची न म्हणावे, आमुते पुसा आघवे, क्षेत्राचे या. तर क्षेत्र हा शब्द कसा लिहिलाय पाहिजे. हम्म. इथून प्रकृतीवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात. त्यावर कित्येक प्रकृतीवादी काय म्हणतात की तुम्ही जीववादी म्हणता ते काही बरोबर नाही. जीववादी म्हणजे जो जीव मानतो तो, आणि प्रकृतीवादी जो आहे तो प्रकृती मानतो. म्हणजे स्पिरिच्युअलिस्ट वर्सेस मटेरियलिस्ट. तर ते म्हणतात की तुम्ही जीववादी म्हणता ते काही बरोबर नाही. हे क्षेत्र जीवाचं असं तुम्ही म्हणू नका. तर या शेताविषयी तुम्ही आम्हाला विचारा. सो द मटेरियलिस्ट विल टेल यू दॅट द वर्ल्ड डिपेंड्स अपॉन मॅटर अँड देर आर लॉज ऑफ मटेरियल सायन्स अँड आय विल टेल यू हाऊ इट वर्क्स. अहो जीवू येथ ओखिता, वस्ती करू वाटे जाता, आणि प्राणू हा बलवता म्हणवती म्हणोनी जागे. अहो जीव हा इथे वाटेने जाता जाता वस्ती करणारा वाटसरू आहे, आणि प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळे रात्रंदिवस जागतो, म्हणजे क्षेत्राचं संरक्षण करतो. सो फ्रॉम द मटेरियलिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू, हा जीव जो आहे ना, तो येतो आणि जातो या प्रकृतीमध्ये, आणि प्राण जो आहे तो त्याला तेवढ्या वेळापुरता वाचवतो किंवा त्याचं रक्षण करतो किंवा त्याला चालवतो. तो असंच आहे ना. आपण या प्रकृतीमध्ये, म्हणजे या शरीरामध्ये जन्म झाला तेव्हा आलो, आणि आपला जो प्राण आहे तो जन्मापासून सुरू आहे, आणि जेव्हापर्यंत राहील हे शरीर तोपर्यंत हा प्राण चालत राहील. सो द प्राण इज प्रोटेक्टिंग अस, प्रोटेक्टिंग दिस बॉडी.
अनादि जे प्रकृती, सांख्य जिये ते गाती, क्षेत्र हे वृत्ती तियेची जाणा. अनादि ही प्रकृती जिचं सांख्यशास्त्र वर्णन करतंय, तिचं हे क्षेत्र वतन आहे असं समज. ही जी प्रकृती आहे म्हणजे दिस मटेरियल वर्ल्ड, द वर्ल्ड ऑफ नेम अँड फॉर्म, द वर्ल्ड ऑफ ऑब्झर्वेशन, द वर्ल्ड वी ऑब्झर्व ऑर एक्सपिरियन्स, हे क्षेत्र हे तिचं हे क्षेत्र वतन आहे असं समज. म्हणजे दिस इज समथिंग वी हॅव गॉट. ओके. आणि ये तेची आघवा, आथी घर मिळावा, म्हणून ते वहिवा, वाहिवा घरी वाहे. आणि हिच्याजवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना घरचाच आहे. सो बारदाना, आय एम थिंकिंग ऑफ इट एज इक्विपमेंट और मे बी द राईट टू डू द शेती. म्हणून शेत बटाईने न देता, बटाईने म्हणजे न वाटून देता, हे शेत घरीच वाहतं. वाह्याची ये रहाटी, जे का मुद्दल तिघे ये सृष्टी, ते येच्याची पोटी झाले गुण. ह्या जगात हे क्षेत्र वाहण्याचं कामी, हे वाहण्याच्या कामी मुख्य खटपट करणारे जे तीन गुण म्हणजे सत्व, रज आणि तम, हे तिच्याच पोटी, हे हिच्याच पोटी उत्पन्न झालेले आहेत. कोणाच्या पोटी? प्रकृतीच्या पोटी. रजोगुण पेरी, ते तुले सत्व सोकरी, मग एकले तमकरी सवंगणी सवगणी. प्रकृतीने तीन कामं ह्या तिघांकडे नेमून दिलेली आहेत. ती कशी? ती रजोगुण पेरणी करतो, आणि जितकं रजोगुणानं पेरलं तितकं सत्वगुण रक्षण करतो, आणि एकटा तमगुण काढणी करतो. याचा अर्थ काय झाला की रजोगुण पेरणी करतो, सत्वगुण ते बीज वाढवतो, आणि जेव्हा कापणीची वेळ येते तेव्हा तमगुण कापतो. तर तुम्ही ह्याचा अर्थ असा पण समजा की आपल्याला समजा एखादी इच्छा असेल, इच्छा असेल म्हणजे की आपल्याला नंतर काहीतरी हवं आहे, ॲट द एंड ऑफ द ॲक्टिव्हिटी वी वॉन्ट समथिंग. तर आपण काय करू की त्याच्यासाठी काहीतरी कर्म करू ना. तर ते कर्म म्हणजेच आपलं बीज आहे, किंवा कर्म म्हणजे आपण वी आर गोइंग टू डू समथिंग अबाउट गेटिंग द फळ. आणि सत्वगुण जे आहे ना, सत्वगुण इज द प्रिन्सिपल. सी, रजोगुण इज द ॲक्टिव्हिटी, सत्वगुण इज द अंडरलाइंग प्रिन्सिपल बिहाइंड रजोगुण, अँड देन व्हॉट गेट्स ट्रान्सफॉर्म्ड इज मॅटर. तर प्रकृतीमध्ये काय होतं का पहा, की प्रकृतीमध्ये देर इज मॅटर, म्हणजे द वर्ल्ड ऑफ एक्सपिरियन्स ऑर द ऑब्जेक्ट ऑफ एक्सपिरियन्स, दॅट गेट्स ट्रान्सफॉर्म्ड अकॉर्डिंग टू रजोगुण or by the force of Rajogun. So matter gets transformed by Rajogun by activity, आणि whatever result occurs, म्हणजे जे फळ मिळतं ते फळ म्हणजे तमोगुण, इन द सेन्स की द फिजिकल फळ इज तमोगुण, परंतु बीजापासून फळ होण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचं जे तत्व आहे दॅट इज सत्वगुण. कळतंय का तुम्हाला? की आता समजा मला आंबे खायची इच्छा असेल तर मला आंब्याचं बी पेरावं लागेल ना. तर आंब्याच्या बी पासून आंब्याचं फळ येईल बाहेर, हा निसर्गाचा नियम आहे, दॅट इज सत्वगुण. पण आय विल हॅव टू गो अँड प्लांट द सीड ऑफ मँगो, इज इट नॉट? समजा मला तांदूळाचं पीक काढायचं असेल तर मला तो धान लावावं लागेल ना जमिनीमध्ये. तर मी जे कर्म करतोय ते इट कम्स अंडर रजोगुण, परंतु त्या बीजापासून जे फळ तयार होतंय शेवटचं, दॅट हॅपन्स अकॉर्डिंग टू सत्वगुण. सत्वगुण इज द प्रिन्सिपल बाय विच Rajogun operates, the principle by which a seed will get converted into fruit eventually. त्याला सत्वगुण म्हणतात. आणि रजोगुण जो आहे तो, जो हा जीव आहे, दिस बॉडी हु इज अंडरटेकिंग द ऍक्टिव्हिटी टू कन्व्हर्ट दॅट बीज इन टू फळ, बिकॉज ही वॉन्ट्स द फळ. त्या जीवाला ते फळ हवं आहे म्हणून तो ते बीज पेरतो, परंतु त्या बीजाचं फळ तो नाही तयार करत. समजा मला भूक लागली असेल ना, तर व्हॉट इज द फळ? क्षुधा शांती, म्हणजे आय शुड फील सेशिएटेड, हे फळ आहे. बरोबर आहे? मला भूक लागली आहे, पण ते मी असं नुसतं मेडिटेशन केलं की माझं पोट भरून जावं म्हणून होईल का? मला ॲक्च्युली खरं सांगायचं तर भूक लागली आहे आता. आय एम हंग्री राईट नाऊ, कारण की मी काल जे जेवलो त्यानंतर अजूनपर्यंत जेवलोच नाही. सकाळचे 11 वाजायला लागले. आय हॅव नॉट हॅड एनिथिंग सो फार. भूक लागली आहे मला. परंतु जर क्षुधा शांती मला हवी असेल
तर मला काहीतरी करून खावं तर लागेल ना. परंतु खाल्ल्यानंतर ते अन्न आपल्या शरीरात जाऊन गिव्ज अस ए फिलिंग ऑफ सेशिएशन. क्षुधाशांतीचा अनुभव आपल्याला येतो ते अन्न खाल्ल्यानंतर. तर अन्न तोंडात टाकल्यापासून ते क्षुधाशांती हा जो प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे ना, ही सत्वगुणामुळे किंवा निसर्गाच्या नियमांप्रमाणे घडते. ह्याच्यावर माझं काही नियंत्रण नाही, ह्याच्यावर माझा काही कंट्रोल नाही. परंतु आय हॅव अंडरस्टूड की मला क्षुधाशांती हवी असेल, इफ आय वॉन्ट टू बी सेशिएटेड देन आय हॅव टू ईट. हा नियम मी शिकलो. सो दिस नियम इज सत्वगुण. परंतु द ऍक्टिव्हिटी ऑफ इटिंग इज रजोगुण. स्वयंपाक करावा म्हणा किंवा माझी माय केस आता फळं कापायची म्हणा, तर ह्या तर रजोगुण, किंवा ते तोंडाने चावून तर खावं लागेल. तर तेवढा तर रजोगुण मला करावंच लागेल, नाही तर मग ते फळ कसं मिळेल क्षुधाशांतीचं. क्षुधाशांती म्हणजे सेशिएशन. मराठीमध्ये त्याला क्षुधाशांती म्हणतात. क्षुधा म्हणजे भूक आणि शांती म्हणजे भूक शांत झाली. सो इफ वी want to achieve a certain result, we will have to indulge in rajogun. Or if we want to get some फळ, we'll have to do some activity. नाही तर कसं होईल. तर तो रजोगुण जो आहे ना, तो सत्वगुणाच्या तत्वावर आधारित आहे आणि त्याच्या आधारावर तो एखाद्या बीजापासून फळाची निर्मिती करतो, फळ निर्माण करतो. आर यू गेटिंग इट? हे खूप म्हणजे तसं थिअरेटिकल आहे, पण काय आहे, हे तर सिम्पल भाषेमध्ये जितकं मला समजावून सांगता येईल आलं तितकं मी सांगितलं, साध्या साध्या गोष्टींमध्ये. समजा मला इथून देवळात जायचं असेल, तर मला इथून तयार बिहार होऊन गाडीत बसून गाडी चालवत जावं लागेल ना तिथपर्यंत. देवळात पोहोचणं हे फळ झालं. देवळात पोचायचं आहे हा मनातला संकल्प आला, तो ते बीज आहे. परंतु त्या बीजाचं फळामध्ये रूपांतर म्हणजे आय हॅव टू फिजिकली लँड इन द टेम्पल. हे कसं होईल? आय हॅव टू एंगेज इन रजोगुण. ए गेटअप, माझं प्रस्थ इथनं उचलावं लागेल, तयारी करावी लागेल, गाडीमध्ये बसावं लागेल, गाडी चालवावी लागेल आणि जावं लागेल देवळापर्यंत. दॅट इज रजोगुण. सो ऍक्टिव्हिटी इज रजोगुण विच कन्व्हर्ट्स मॅटर. सो मॅटर गेट्स कन्व्हर्टेड फ्रॉम बीज इन टू फ्रूट. बीजापासून फळापर्यंत जो पदार्थ आहे त्याचं रूपांतर होईल. परंतु ते रूपांतर करण्यासाठी कोणीतरी ते बीज पेरावं लागेल ना. म्हणजे समजा मला ते फळ हवं असेल तर मला ते बीज पेरावं लागेल. पण त्या बीजचं रूपांतर फळामध्ये ज्या तत्वामुळे होतं, ज्या प्रिन्सिपलवर ते आधारित आहे, दॅट प्रिन्सिपल इज कॉल्ड सत्व. सो सत्व रज तम. होपफुली यू अंडरस्टूड ऑल दिस. ओके, सो लेट्स गो फर्दर. बघूया ज्ञानदेव महाराज काय म्हणतात. प्रकृतीने 3 कामं या तिघांकडे नेमून दिली आहेत, ती येणेप्रमाणे. रजोगुण पेरणी करतो आणि जितकं रजोगुणानं पेरलं तितकं सत्वगुण रक्षण करतो आणि एकटा तमोगुण काढणी करतो. सो तमोगुण इज द selfishness in us. Okay. So if we are selfish, then we are going to only reap what we sow, and we will try to reap it only for ourselves, not think about the society, not think about others. तर तो तमोगुणी आहे. ठीक आहे. रचुनी महत्त्वाचे खळे, मळी एक एक काळुगेनी पोळे, तेथ अव्यक्ताची मिळे सांज भली. आणि मग हा तमोगुण म्हणजे महत्त्वाचं खळं तयार करून एकट्या काळ नावाच्या पोळाकडून मळणी करतो. तेव्हा तिथे त्या महत्त्वाच्या खळ्यात सूक्ष्म सृष्टीची चांगली रास बनते. त्याप्रमाणे प्रकृती ही क्षेत्राचा उपभोग घेते. हो. तमोगुण हा महत्त्वाचं खळं तयार करून, खळं म्हणजे सम काइंड ऑफ काय म्हणता येईल, लेट मी स्टॉप शेअरिंग हिअर. म्हणजे मग तुम्हाला कळेल की मी काय बोलतोय तुमच्याशी. आय मे गो इन टू अनदर स्क्रीन जस्ट टू रीड व्हॉट आय जस्ट रेड, परंतु यू विल सी व्हॉट आय एम स्पीकिंग. तर हा तमोगुण महत्त्वाचं खळं तयार करतो. सी तमोगुणाच्या प्रभावाखाली आपण काहीतरी रजोगुण करू ना, म्हणजे आय विल डू सम ऍक्टिव्हिटी बिकॉज ऑफ दिस इंटरेस्ट इन द फळ. म्हणजे फळामध्ये जर मला रस असला, फळ मला हवं असलं, तर ती जी इच्छा आहे माझ्या मनामधली, आय वॉन्ट द फळ, म्हणजे की फळ मिळालं मला की मी आय विल बी सेशिएटेड ऑर सॅटिस्फाईड. तर ते जर फळ मटेरियल असलं, म्हणजे ह्या जगातलं काहीतरी असलं, तर देन
इसेन्शियली दॅट इज अ तमोगुण. परंतु त्याच्यासाठी ते मिळवण्यासाठी सुद्धा तर आपल्याला काहीतरी रजोगुण करणं आवश्यक आहे ना. हं? तर आपण काय करतो की तमोगुण विल क्रिएट दिस इच्छा, संकल्प. एकट्या काळ नावाच्या पोळाकडून मळणी करतो. पोळ म्हणजे आय गेस बैल ना. तर काळ नावाचा जो बैल आहे ना, काळाच्या प्रभावामध्ये काय होतं की एखाद्या बीचं रूपांतर फळामध्ये होतं. हे कशामुळे होतं? हे काळाच्या शक्तीमुळे होतं. तो काळ नावाचा जो बैल आहे ना, तो मळणी करतो. म्हणजे ही इज गोइंग टू प्रोसेस द होल थिंग. तेव्हा तिथे या महत्त्वाच्या खळ्यात सूक्ष्म सृष्टीची चांगली रास बनते. म्हणजे छोटंसं बी जरी पेरलं आपण, तर त्याच्यातून कितीतरी पीक तयार होतं. ह्याप्रमाणे प्रकृती ही क्षेत्राचा उपभोग घेते. हं? तव एकी मतिवंती या बोलाची आखंती म्हणितले या ज्ञप्ती अर्वा चीना. आय एम गोइंग टू शो यू दिस. आय हॅव टू शेअर द स्क्रीन. याच्या पलीकडचा जो श्लोक आहे ना, हा जो ही जी ओवी आहे 40 नंबरची, तव एकी मतिवंती या बोलाची आखंती म्हणितले या ज्ञप्ती अर्वा चीना. म्हणजे काय, इथून संकल्पवादी मताचा अनुवाद करतात. तेव्हा कित्येक बुद्धिमानांनी म्हणजे संकल्पवाद्यांनी ह्या प्रकृतीवाद्यांच्या बोलण्याचं दुःख वाटून म्हटलं की हे तुमचं ज्ञान अलीकडचं आहे. नाव दिस इज व्हॉट इट इज. तर तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर तीन वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याला हे सगळं कळू शकतं. दिस इज व्हॉट नामदेव महाराज इज ट्राइंग टू एक्सप्लेन टू अस. हा हो परतत्वा आतू के प्रकृतीची मातू हा क्षेत्र वृत्तांतू उगेची ऐका. अहो परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे तुमच्या या प्रकृतीची गोष्ट कुठे आहे? तर या क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो, ती तुम्ही निवांतपणे ऐका. नाव आय विल टेल यू. ओके. शून्य सेजे शालिये सुलीनतेची ये टुळिये निद्रा केली होती बळीये संकल्पे येणे. शून्य जे ब्रह्म, त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामध्ये पूर्ण लीन अवस्थेच्या गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती. सो इनिशियली दिस ब्रह्म और द प्युअर कॉन्शियसनेस वॉज अस्लीप. ओके. तो अवसातचे येईला उद्यमी सदैव भला म्हणून ठेवा जोडला इच्छा वशे. तो संकल्प एकाएकी जागा झाला आणि तो उद्योगधंद्यामध्ये चांगला भाग्यवान असल्या कारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्याला त्रिभुवन रूपी ठेवा प्राप्त झाला. सो आपण झोपलेलो असताना आपल्या मनामध्ये कुठलीच इच्छा नव्हती आणि उठल्यानंतर आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली आणि वी वर लकी. सो व्हॉट एव्हर आपल्या इच्छा ज्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या. ओके. असं समजा झालं तर किती चांगलं होईल. असं होतं का कोणाचं? असं नाही होत. आपल्याला काहीतरी करावं लागतं ना. यू हॅव टू डू सम जुगाड बिफोर यू कॅन अचीव समथिंग. नाही. तर तो भाग्यवान असल्या कारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्याला त्रिभुवन रूपी ठेवा प्राप्त झाला. म्हणजे ही गॉट द होल युनिवर्स. ब्रह्म म्हणजे द टोटॅलिटी. ॲज सून ॲज इट डिझायर्ड समथिंग इट गॉट द होल युनिव्हर्स. म्हणजे ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी ब्रह्मामध्ये जेव्हा संकल्प निर्माण झाला त्याच्यापासून ती उत्पन्न झाली असं म्हणतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा तर आपण जेव्हा सकाळी उठतो नंतर जो काही संकल्प करतो त्या गोष्टी करायला लागतो ना. तर स्मॉल स्केलवर आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी होतात त्या सगळ्या गोष्टी त्रिभुवनामध्ये म्हण या सगळ्या विश्वात देखील होत असतात. जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये पण आहे. निरालंबींची वाडी होती त्रिभुवना एवढी हे तयाची ये जोडी रूपा आली. निराकार परब्रह्मरूपी बागेत लीन दशेत असणारा त्रिभुवना एवढा लाभ हा त्याच्यामुळे व्यक्त दशेला आला. सो दिस होल युनिवर्स वॉज क्रिएटेड आउट ऑफ ब्रह्म विच इज द अल्टिमेट रियालिटी. त्याच्यातनं हे सगळं निर्माण झालं. मग महाभूतांचे एकवाट सैरा वेटाळूनी भाट भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी. जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली जी अपंचीकृत महाभूतरूपी पडजमीन. सो दिस होल मॅटर दॅट वॉज सिम्पली लाईंग एव्हरीवेअर पंचीकरणरूप मशागतीने सारखी करून स्वेदजादी प्राणीवर्गाच्या 4 हद्दी कायम केल्या. मशागतीने सारखी करून म्हणजे काय केलं? त्या ह्या ब्रह्माने काय केलं की ही सगळीच्या सगळी जी सृष्टी आहे ती सगळी एकत्रित केली आणि मग त्याच्यामध्ये मशागत केली आणि मग त्याच्यामध्ये स्वेदजादी 4 प्रकारचे काही जे प्राणी असतात. प्राणी 4 प्रकारचे असतात. स्वेदज, अंडज, योनिज आणि आणखीन एक कुठलं तरी आहे. अ, तर त्याच्यामध्ये स्वेदज म्हणजे काय माहिती आहे का? की पाण्यापासून किंवा घामापासून तयार होतात असं म्हणतात. सो दोज दॅट आर क्रिएटेड आउट ऑफ वॉटर.
किंवा अंडज, अंडज म्हणजे पक्षी वगैरे जे असतात ना, किंवा सरपटणारे प्राणी, हे अंडज आहेत. सो दे कम आउट ऑफ अंड, राईट, आउट ऑफ द एग. आणि हे सस्तन, ती म्हटली प्राची म्हणते, सस्तन हे योनिज आहेत, म्हणजे मॅमल्स. सो दे कम आउट ऑफ द वूम्ब ऑफ द मदर, राईट. तर ते योनिज आहेत, सस्तन म्हणजे योनिज आहेत. आणि चौथ्या प्रकारचं जे आता मला एकदम लक्षात येत नाही, पण देर इज अनदर वे. आय थिंक, आय गेस बायनरी फिजन त्यांनी होतं ना, म्हणजे जसं 1 डिवाइड्स इंटू 2, अशा प्रकारचं काही असू शकेल. तो अशा प्रकारचे जे प्राणी आहेत, चार वेगवेगळ्या प्रकारचे, ते सगळे त्या ब्रह्माने त्याच्यामध्ये प्राण फुंकले असं म्हणतात, राईट. दॅट्स हाऊ ऑल दीज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स गॉट क्रिएटेड. आता ही आपली थिअरी आहे. तर तुम्ही जर बायोलॉजीमध्ये वाचलं तर आपल्याला सेक्युलर सायन्स शिकवतं की हे सगळं डार्विनच्या थिअरीनुसार आहे. म्हणजे आधी तोच जो जीव होता तो इव्हॉल्व होत 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 त्याचं शरीर बदलत गेलं आणि अमिबापासून हत्ती तयार झाला. अशा प्रकारची थिअरी आपण वाचतो. तर हा जो जीव आहे ना, तो ते शरीर टाकून दुसऱ्या शरीरामध्ये जायला पाहिजे. त्याच्यानंतर मग तो जीव इव्हॉल्व होतो थ्रू व्हेरियस डिफरंट बॉडीज. अशा प्रकारची थिअरी आपली आहे. तर ते त्याच स्पीशीजचं शरीर बदलून दुसरं शरीर तयार नाही होत आपोआप. पण हे सगळे प्राणी आले कुठं? हं? तर ह्याचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की प्रकृतीमधल्या विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट प्रकारचे जीव जन्माला येतात आणि राहतात. आणि तशा प्रकारची परिस्थिती जेव्हा नाहीशी होते तेव्हा ते जीव चालले जातात. कारण की तशी परिस्थिती आता नाही आहे अनुकूल त्यांच्यासाठी. म्हणजे काय झालं की एकेकाळी केव्हा तरी डायनोसॉर वगैरे असे असायचे, असा आपण शोध लावला. परंतु तशा प्रकारचे डायनोसॉर आता नाही राहत. कारण की त्यांना जी अनुकूल होती परिस्थिती ती आता नाही आहे. म्हणजे आपण जर गेल्या 50, 60, 70 वर्षामध्ये जरी बघितलं ना, तरी सुद्धा या पृथ्वीवरून कमीत कमी 70% ज्या स्पीशीज होत्या, म्हणजे वेगवेगळे जीव, ते नष्ट झालेत. तर कशामुळे नष्ट झाले माहिती आहे का? आपल्यामुळेच नष्ट झालेत. सो ह्युमन बिईंग ऑर द होमोसेपियन्स इज द बिग गोरिला इन द रूम. त्याचं फुटप्रिंट इतकं जास्त वाढलं की त्याच्यामुळे बाकीचे अनेक जे जीव होते ते सगळे चिरडले गेले. दे हॅव बिकम एक्सटिंक्ट. व्हाय? बिकॉज अवर ओन फुटप्रिंट हॅज बिकम व्हेरी लार्ज. तर आपण ह्या सृष्टीला उपभोगाचं साधन मानलं आणि ह्याच्यातनं आपण अनेक गोष्टी घेत गेलो, घेत गेलो, घेत गेलो. आणि ह्या घेण्या 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 घेण्यामुळे आपलं फुटप्रिंट वाढलं. नाही, याला आपण आमच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये कार्बन फुटप्रिंट म्हणतो. कार्बन फुटप्रिंट वाढल्यामुळे कार्बन डायऑक्साईड खूप वाढला. त्याच्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढलं. तर काही काही जीव राहूच शकत नाही ना. किंवा देअर इकोसिस्टम्स वेर डिस्ट्रॉइड बाय ह्युमन बिंग्स. व्हाय? बिकॉज वी वॉन्टेड टू एक्सट्रॅक्ट थिंग्स आउट ऑफ देअर. आपल्याला पृथ्वीमधनं अनेक गोष्टी खणून काढायच्या आहेत. तर तिथे जे जीवजंतू राहत होते ते कुठे गेले? ते नष्ट झाले ना. तर अशा प्रकारे समजा आपण राहिलो आणि अशा प्रकारे आपण स्वतःचीच पृथ्वी नष्ट करत गेलो तर काय होईल पुढे जाऊन? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नाही. लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. स्वेदज आदी प्राणीवर्गाच्या 4 हद्दी कायम केल्या. सो दीज ॲनिमल्स लिव्ह इन देअर ओन इकोसिस्टम्स. यावरी आधी पांचभूतिकाची मांदी, बांधली प्रभेदी पंचभूतिकी. यानंतर प्रारंभास वेगवेगळ्या महाभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्रणाची शरीरे तयार केली. आता दिस इज ऑल द थिअरी ऑफ क्रिएशन. आणि ही जी थिअरी आहे ही उपनिषदांमध्ये सुद्धा आलेली आहे की पहिले हे ब्रह्म होतं, मग ते महत्तत्व होतं, आणि मग ते विराट, आणि मग काय 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 काय, देर आर मेनी टर्म्स. ते सगळं मला पाठ पण नाही आहे, आणि मला ते पाठ व्हावं किंवा मी ते शिकावं आणि त्याच्यामध्ये स्कॉलर व्हावं. हाऊ दिस एंटायर सृष्टी गेट्स क्रिएटेड, हाऊ दिस एंटायर वर्ल्ड ऑफ नेम अँड फॉर्म गेट्स क्रिएटेड, याच्यामध्ये मला खरं तर इंटरेस्टच नाही. कारण हे शिकून करणार काय आपण? ही थिअरी झाली. आपल्याला शिकायचं काय आहे? अल्टिमेटली आपल्याला शिकायचं हे आहे की आपल्याला जी दिसते सृष्टी बाहेर, ती सृष्टी उपभोगाचं साधन नाही आहे. हे पहिले शिकायचं. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजिता मागृधकस्य स्विधनम. हा श्लोक, हा मंत्र आपण आपल्या डोक्यामध्ये नेहमी कायम ठेवायला पाहिजे की ह्या सृष्टीचा उपभोग न करता ह्याचा त्याग करून ह्याचा आनंद घेणं आवश्यक आहे. याचा अर्थ काय आहे की तुम्हाला तुमच्या आवश्यकतेपुरतं तुम्ही सृष्टीमधनं घ्या, जरूर घ्या. पण बाकीच्या बद्दल तुमच्या मनामध्ये स्वप्नात देखील आसक्ती नको.
अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपण खूप चांगले राहू आणि सृष्टी पण चांगली राहील. हा आपल्या ईशावास्य उपनिषदामधला पहिला मंत्र आहे की सगळी जी सृष्टी आहे ही ईश्वराने ओतप्रोत आहे, परिपूर्ण आहे. ईशावास्यम इदम सर्व. दिस होल थिंग इज कम्प्लिटली परवेडेड बाय द डिव्हाइन, फुल ऑफ डिव्हाइन. दिस इज नथिंग बट डिव्हाइन. इज लाईक अवर मदर. आपल्या आपण आईचा कशा प्रकारे उपयोग करू? आपल्या आईचा उपयोग आपल्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा आपण आईजवळ जाऊ आणि आई आपल्याला पाजेल. दॅट इज हाऊ वी शुड ट्रीट अवर एन्व्हायरमेंट, ट्रीट अवर नेचर अराउंड अस लाईक ए मदर. सो दिस इज मदर नेचर, मदर अर्थ. तर यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी जर अशी असली की आपल्या आईकडे बघण्याची आपली जशी दृष्टी असते तशी, उपभोगाचं साधन म्हणून नाही. सो इफ वी लुक ॲट the creation like this, that is what we need to learn. And why? Because we need to simply sustain ourselves while we are here and then realize who we are. आपल्याला शिकायचं हे आहे की सृष्टी जी आहे ती कशी निर्माण झाली ह्याच्यापेक्षा तिच्या प्रती माझा व्यवहार कसा असायला पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे. इफ वी कॅन लर्न दॅट, दॅट विल बी ग्रेट. सो ह्याच्या पलीकडची थिअरी समजा ह्याचं सगळं सगळं एक्सप्लेनेशन मला माहिती नसलं तर डोंट थिंक की आय नो एव्हरीथिंग. आय डोंट. Not only do I not know everything, I'm not even interested in knowing everything. I'm only interested in knowing who I am. ठीक आहे ना? तर आपल्याला स्कॉलर नाही बनायचं ते. आपल्याला ह्याच्यातनं बोध काय घ्यायचा आहे? जेवढा बोध आपल्याला घ्यायची गरज तेवढा घ्यायचा, नंतर बाकीचं सोडून द्यायचं. नंतर या प्रारंभास वेगवेगळ्या महाभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्रणाची शरीरे तयार केली. म्हणजे आपली ही जी शरीरं असतात ना, ती सगळी पंचमहाभूतांनी तयार होतात. पंचमहाभूत आपल्याला माहिती आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. कर्माकर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे, नपुंसके बरडे राणे केली मनुष्य शरीर रूपी शेताच्या दोन बाजूला. कर्माकर्माच्या कर्म आणि अकर्म ह्या दगडांचे बांध घालून निकस अशा माळ जमिनीची रानं सुपीक म्हणजे जमीन तयार केली. माळ जमीन म्हणजे फॅलो लँड किंवा समथिंग इनफर्टाईल लँड, त्याच्यापासून सुपीक जमीन तयार केली. अशा माळ जमीन म्हणजे फर्टाईल लँड असायला पाहिजे. निकस 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 अशा माळ जमीन नाही, बरोबर आहे. निकस अशा माळ जमिनीची म्हणजे माळ जमीन इज समथिंग वॉज निकस म्हणजे त्याच्यामध्ये काही उगवत नव्हतं. निकस म्हणजे इनफर्टाईल. कर्माकर्मांच्या दगडांचे कर्म आणि अकर्म यांचे बांध घातले. बांध घातल्यानंतर मग त्याच्यात पाणी अडवू शकतो ना आपण. मग त्याच्यानंतर जी जमीन कोरडी पडलेली असेल त्याच्यामध्ये आपण काहीतरी पेरू शकू. तशा माळ जमिनीची राने म्हणजे सुपीक जमीन तयार केली आणि तेथ येर झाले लागी जन्ममृत्यूची सुरंगी सुहाविली निलागी संकल्पे येणे. त्या रानात येण्या जाण्याकरता संकल्पाने कोणाचाही लाग जिथे जाणार नाही असं जन्ममृत्यूरूपी भुयार उत्तम प्रकारचं तयार केलं. तर आपण जेव्हा कर्म करतो तेव्हा एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये जातो. जन्ममृत्यूरूपीचं जे भुयार आहे म्हणजे इट्स अ टनेल. सो वी हॅव कम इन टू द टनेल इन थ्रू जन्म. किंवा आता उलट समजा तुम्ही म्हटलं की मृत्यूपासून जन्मापर्यंत टनेल आहे म्हणजे भुयार आहे आणि जन्म झाल्यानंतर पुन्हा मृत्यूमध्ये जाईपर्यंत हे पूर्ण उघड आहे, मोकळं आहे. किंवा उलटही करू शकतो. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये कर्म आणि अकर्म करता करता आपण ह्या सगळ्या प्रकृतीमध्ये, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये, या सगळ्या सृष्टीमध्ये काही ना काही कर्म करतो. मग अहंकारासी एकलाधी करुनी जीवितावधी वहाविले बुद्धी चराचर. मग या संकल्पाने आपलं आयुष्य आहे तिथपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धीकडून चराचराची लागवड करवतं. म्हणजे आपल्या ह्या जीवनामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत अहंकारामुळे म्हणजे मी हे करतोय कर्ता भाव त्याच्यामुळे आपण काही ना काही करत असतो. आणि ही लागवड करतो म्हणजे काय की ह्या कर्माची लागवड केली की त्याचं फळ मिळेल ना. यू सो द कर्म अँड यू रीप द कर्मफळ. दॅट इज व्हॉट वी डू. व्हाय? बिकॉज वी आर द करता. तर जन्मापासून मृत्यूपर्यंत काही ना काही करत राहतो आपण. तर हे चालतं कसं आहे? क्षेत्रज्ञ याच्या सगळ्या विषयी दिस इज ऑल गोइंग टू बी व्हेरी थिअरिटिकल. आणि मी हे क्लेम करत नाही की मला हे समजतं. मी तुम्हाला हे
जेवढं मला आता समजतंय या क्षणी तेवढं समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. बट वेदर आय अंडरस्टँड इट फुली ऑर नॉट, आय विल नॉट क्लेम. तुम्हाला जर खरंच ह्याची थिअरी सगळी समजून घ्यायची असेल, शिकायची असेल, तर तुम्ही माझ्यापेक्षा चांगला कोणीतरी टीचर बघा आणि त्याच्याकडनं शिका. आता आपण सगळेजण इक्वली विद्यार्थी आहोत, अभ्यासी आहोत. वी आर ट्राईंग टू अंडरस्टँड ऑल दिस. तुम्हाला जर माझ्याशी चांगलं कळत असेल तर बाय ऑल मीन्स मेक मी स्टॉप, यू टेक ओव्हर. जरूर करू शकतो आपण हे. म्हणजे तुमच्या मनात जर काही वेगळं विचार असेल की नाही हे असंच शकतं, तर आय विल स्टॉप आणि प्लीज टेल मी. नॉट ओनली फॉर मी, आय हॅव नो प्राईड ऑफ नॉलेज की मला हे सगळं माहिती आहे ना. मला माहिती नाही, मी शिकायचा प्रयत्न करतो. आय एम ऑल्सो ट्राईंग टू अंडरस्टँड टू द बेस्ट ऑफ माय एबिलिटी. ठीक आहे. मग या संकल्पाने आपलं आयुष्य आहे तिथपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धीकडून चराचराची लागवड करवली. म्हणजे आपण ह्या जगात ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं समजून त्याची लागवड करवतो. म्हणजे काय, वी आर ट्राईंग टू फुलफिल ऑल ऑफ अवर डिझायर्स थ्रू दिस व्हेरियस थिंग्स इन द वर्ल्ड. राईट. या परी निराळी वाढे संकल्पाची डहाळी, म्हणून तो मुळी प्रपंचा यया. ह्याप्रमाणे निराळी म्हणजे परब्रह्म स्वरूपी संकल्पाची शाखा वाढते, म्हणून तो संकल्प ह्या प्रपंचाला मूळ आहे. ह्याप्रमाणे निराळी म्हणजे परब्रह्म स्वरूपी संकल्पाची शाखा वाढते. तर समजा आपल्याला एवढं सगळं इथे काम केल्यानंतर असं लक्षात आलं की काही फारसं होत नाहीये. म्हणजे वी आर नॉट गेटिंग फुलफिल्ड. फुलफिलमेंट इज नॉट हॅपनिंग इन स्पाइट ऑफ ऑल दिस ॲक्टिव्हिटी अँड एफर्ट. मग त्याच्यानंतर मग आपल्या डोक्यामध्ये हा विचार येतो की नाही नाही, ह्याच्या पलीकडे काहीतरी असायला पाहिजे. व्हॉट नेक्स्ट, व्हॉट आफ्टर दिस, आय हॅव नॉट बीन फुलफिल्ड, सो व्हेअर इज दॅट फुलफिलमेंट. मला पूर्ण मनशांती कुठे मिळेल? तर ते परब्रह्माच्या कडे जर माझा संकल्प लागला तर ते कळू शकेल. ह्याप्रमाणे निराळी म्हणजे परब्रह्म परब्रह्म स्वरूपी संकल्पाची शाखा वाढते, म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मूळ आहे. यापरी मत्त मुगुतकी तेथ पडी घाईले आणि की म्हणती हा हो विवेकी कैसे तुम्ही. याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडातून मतरूपी मोती बाहेर आल्यावर त्याला दुसरं हे स्वभाववादी त्यांनी दाबलं. आता स्वभाववादी जे ते लोक ते आणखीन एक अनादर थिअरी देईल प्रमोट. ते म्हणाले, अहो महाराज, आपण तर चांगलेच विचारवंत दिसता. परतत्वाची आगावी संकल्प सेज देखावी, तरी का पा न म्हणावी प्रकृती तयाची. परब्रह्मरूपी गावात संकल्पाची शेज म्हणजे लीन अवस्था जर मानायची, तर मग प्रकृतीवाद्यांनी प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये? प्रकृतीवादी जे आहेत त्यांनी ती प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी आहे असं का नको मानायला? परी असो हे नव्हे, तुम्ही या न लगावे, आताची हे आघवे सांगी जैल. पण हे बोलणं राहू द्या, तुमचं म्हणणं बरोबर नाही. तुम्ही या क्षेत्र निर्णयाच्या नादी लागू नका. आता हे सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल. म्हणजे तुम्ही डोंट गेट कन्फ्युज्ड आणि डोंट गेट अननेसरीली इन्व्हॉल्ड अँड गेट स्टक इन दिस कॉम्प्लिकेटेड लॉजिक आणि कॉम्प्लिकेटेड एक्सप्लेनेशन. तुम्ही ह्या जंजाळात अडकाल, मग तुम्हाला काहीच कळणार नाही. तर आता आमच्याकडून हे सगळं मी मी तुम्हाला सांगतो, असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. आमच्याकडून तुम्हाला सांगण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे ज्ञानदेव नाही, भगवान सांगणार आहे अर्जुनाला. तरी आकाशी कवणे केली मेघाची भरणे, अंतरिक्ष तारांगणे धरी कवण. तर आकाशामध्ये मेघात पाणी कोणी भरलं? पोकळीत ताऱ्यांचे समूह कोणी धारण केले? गगनाचा तडावा गगनाचा तडावा कोणे वेढिला केधवा, पवनु हिंडतू असावा हे कवणाचे मत. आकाशाचं छत कोणी आणि कधी उभारलं? वाऱ्याने नेहमी हिंडत असावं ही कोणाची आज्ञा? हे सगळे प्रश्न आता ज्ञानदेव आपल्याला विचारतायत. ही इज टेलिंग अस दिस होल स्टोरी. रोमा कवण पेरी, सिंधू कवण भरी, पर्जन्याची आकरी, धारा कवण. शरीरावरील केसांची पेरणी कोण करतं? समुद्र कोण भरतो? पावसाच्या धारा कोण करतो? तैसे क्षेत्र हे स्वभावे, हे वृत्ती कवणाची नव्हे, हे वाहे तया फावे येरा तुटे. त्याप्रमाणे हे क्षेत्र हे स्वभावतःच झालं असून हे कोणाचेही वतन नाही. याची जो वाहतूक करेल, जो ह्याला नीटनेटकं जपेल, त्यालाच हे उपभोगायला मिळतं, इतरांना मिळत नाही. सो यू कॅन एन्जॉय दिस वर्ल्ड ओनली इफ यू आर अ गुड स्टुअर्ड ऑफ द वर्ल्ड. इफ यू वॉन्ट टू enjoy the fruits of this environment, if you want to enjoy the fruits of mother nature, you should be good stewards of mother nature. तुम्ही नुसतं जाऊन प्रकृतीमधनं वस्तू ओरबडायच्या नाही आहेत. तुम्हाला प्रकृतीसाठी काहीतरी देणं लागतं, ते पहिले द्यायला पाहिजे आणि नंतर मग तुम्ही तिच्याकडनं जे काही फळ मिळेल ते प्रसाद रूप म्हणून स्वीकारा. अशा प्रकारे आपली ॲटिट्यूड पाहिजे टुवर्ड्स नेचर.
तव आणिके एके क्षोभे म्हणितले निके तरी भोगीजे एके काळे केवी हे. असे स्वभाववादी बोलले तेव्हा आणखी एक काळवादी रागाने म्हणाले, हे तुमचं बोलणं फार चांगलं आहे बुवा. तुम्ही म्हणता असं जर आहे तर मग एकटा काळच या क्षेत्राचा उपभोग कसा घेतो? तरी याचा मारू देखता ती अनिवारू परी स्वमती भरू अभिमानिया. मृत्यूरूपी रागीट सिंहाची क्षेत्र हे दरी आहे असं आम्हाला वाटतं. मृत्यूरूपी रागीट सिंह त्याला क्षेत्र म्हणजे ही दरी आहे. पण या निराळ्या मताभिमानी लोकांच्या व्यर्थ बडबडीला पुरं पडवेल काय? ते व्यर्थ जे मताभिमानी लोक आहेत म्हणजे त्यांचं मत म्हणजे योग्य आहे. अशा मतांचा ज्यांना अभिमान आहे ते लोक बडबड करत राहतात. त्यांना हे परवडेल का? त्यांना हे नाही परवडणार. तर पुरे पडवेल का म्हणजे काय, विल दे स्टॉप, विल दे थिंक दिस इज इनफ? नो नो, दे विल नॉट थिंक इट इज इनफ, दे विल कीप ऑन आर्ग्युइंग, कारण की त्यांना असं वाटतं की माझं मत सगळ्यात चांगलं आहे. हे जाणो मृत्युरागिटा सिंहाडयाच्या दरकुटा परी काय वांजटा पुरी जत असे. तर या कुळाचा अनिवार्य तडाखा पाहतात, परंतु स्वमताभिमानी लोकांचा आपल्या मतावरच भर असतो. ज्यांना स्वतःच्या मतावरच खूप अभिमान आहे, सो दे हॅव ए लॉट ऑफ प्राईड ऑन देअर ओन मत, तर ते इतरांचं मत म्हणजे एकदम बेकार आहे. अरे, ज्यांना जे काही मत असेल त्यांना त्यांच्या मताप्रमाणे राहू द्या ना. त्यांना जर लक्षात आलं की हे मत ठीक नाही तर मग ते येतील तुमच्याकडे. सो वेन दे गो अँड क्रॅश, वेन दे गो टू अ डेड एंड, देन दे विल कम टू यू. नाही. महाकल्पापरोती कव घालुनी अवचिती सत्यलोक भद्रजाती अंगी वाजे. ह्या काळाने महाकल्पापलीकडे अकस्मात मिठी घातल्यामुळे ब्रह्मदेवाचा राहण्याचा जो सत्यलोक, त्या सत्यलोकरूपी हत्तीवर सुद्धा या काळाचा चपेटघात वाचतो. म्हणजे काय माहितीये का, महाकल्प म्हणजे ते म्हणतात की ब्रह्मदेवाचा एक दिवस एक रात्र खूप मोठी असते आणि मग त्याचे असे 100 वर्ष झाले की नंतर मग महाकल्प काय म्हणतात महाप्रलय वगैरे सगळं होतं, नंतर मग पुन्हा सृष्टी पुन्हा निर्माण होते, अशी थिअरी आहे. तर म्हणजे काय आहे की ह्या काळाच्या ओघामध्ये ब्रह्मदेव जो आहे तो देखील नष्ट होतो. सो आपण जर म्हटलं की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एवढा, एक रात्र म्हणजे एवढी, आणि मग त्याचे 360 दिवस आणि मग त्याचे 100 वर्ष ह्याच्यानंतर महाप्रलय वगैरे, अशा प्रकारचं हे सगळं जे काळाचं गणित आहे ना, त्या काळाच्या गणितामध्ये ब्रह्मदेव हिमसेल्फ विल बी डिस्ट्रॉइड. तुमची आणि माझी काय गोष्ट आहे? जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजतोय तोपर्यंत हे शरीर दर क्षणी नष्टच तर होत आहे. नाही, सो काळाच्या प्रभावाखाली सगळंच नष्ट होणार आहे. पण हू डू यू आयडेंटिफाय विथ, और व्हॉट डू यू आयडेंटिफाय विथ? आपण स्वतःला काय समजतो? आपण जर स्वतःला देह समजलो 100 वर्षात मरून जाऊ. 100 काय, काही काही लोक तर 60, 70, 80 वर्षातच मरून जातात. पण त्याच्या आधी जर आपण काही शिकलो तर काही उपयोग आहे? नाही. तर लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मिळावे स्वर्गीचे आडवे रिगोनी मोडी. हा काळरूपी सिंह स्वर्गरूपी अरण्यात शिरून रोज नवे नवे लोकपाल आणि दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो. हा काळरूपी जो सिंह आहे ना, तो सगळ्यांना नष्ट करतो. स्वर्ग पण नाहीसा होतं, स्वर्गामध्ये जे काम करणारे लोक असतात ते पण नाहीसे होतात. येर ययाचेनी अंगवाते जन्म मृत्यूची ये करते निर्जीवे होऊनी भ्रमते जीव मृगे. ह्या काळरूपी सिंहाच्या अंगच्या वाऱ्याने इतर जीवरूप पशु निर्जीव होऊन निस्सत्व होऊन जन्ममृत्यूच्या खळग्यात भ्रमत राहतात. काळरूपी सिंहाच्या अंगाच्या वाऱ्याने, काळरूपी जो सिंह आहे त्यांनी फक्त स्पर्श केला तरी सुद्धा लोक मरून जाऊ शकतात ना. आणि निस्सत्व होऊन जन्ममृत्यूच्या खळग्यात भ्रमत राहतात, म्हणजे जन्ममृत्यूच्या खळग्यात भ्रमत राहतात म्हणजे त्याच्यामध्येच येणं जाणं सुरू असतं. सो यू कीप ऑन गोईंग फ्रॉम बर्थ टू डेथ आणि टू डेथ टू बर्थ आणि अगेन टू डेथ असं होतं. न्याहाळी पा केवळा पसरला से चवडा जो करून या माझीवडा. आकार गजू, हा सर्व आकार मात्र पदार्थ हाच कोणी हत्ती, तो ज्या चवड्यामध्ये धरला गेला आहे तो काळरूपी सिंहाचा पंजा केवढा पसरलाय पा. म्हणून काळाची सत्ता हाची बोलू निरुता ऐसे वाद पंडुसुता. क्षेत्रा लागी म्हणून काळाची सत्ता आहे हे बोलणं खरं आहे असं काळवादी म्हणतात. अर्जुना, हे असे क्षेत्राविषयीचे वाद आहेत. हे बहु उखीविखी ऋषी केली नैमिषी पुराणे ये विषयी मत पत्रिका. नैमिषारण्यात ऋषींनी या क्षेत्र संबंधाने पुष्कळ वादविवाद केलेला आहे. हं? याविषयी पुराणे ही साक्षीभूत आधार आहेत.
अनुष्टुभादी छंदे प्रबंधी जे विविधे ते पत्रावलंबनमध्ये करीती अजूनी अनुष्टुप छंदादी जी निरनिराळ्या प्रकाराची या क्षेत्रासंबंधी संबंधीची जी काव्यरचना आहे. अनुष्टुप छंद म्हणजे आपले जे गीतेचे श्लोक आहेत ना ते मोस्टली अनुष्टुप छंदामध्ये आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक चरणामध्ये 8-8 सिलेबल्स आहेत. हे 8 अक्षर 8 अक्षर 8 अक्षर 8 अक्षर असे 32 अक्षर आहेत टोटल प्रत्येक पुष्कळ श्लोकांमध्ये. तर तशा प्रकारचा जो छंद आहे म्हणजे द मीटर, तर अशा निरनिराळ्या प्रकाराची या क्षेत्रासंबंधी काव्यरचना आहे. क्षेत्रासंबंधाने अनेक प्रकारचं डिस्क्रिप्शन आहे ते ह्या अनुष्टुप छंदामध्ये लिहिलं गेलेलं आहे. ती ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथाचा अद्यापपर्यंत लोक गर्वाने आश्रय करतात. म्हणजे हे सगळे वेद वगैरे जे आहेत ना त्यांचा आश्रय करतो आपण. वेदींचे बृहत सामसूत्र जे देखणेपणे पवित्र परी तयाही एक क्षेत्र नेण वेची, त्या ब्रह्मसूत्राला देखील हे क्षेत्र माहिती नाहीये. ऋग्वेदातील जे ब्रह्मसूत्र आहे ते ज्ञानदृष्टीने पवित्र आहे, परंतु त्याच्यामुळे पुष्कळ ज्ञानही भरलेलं आहे. तथापि या सूत्रातही हे क्षेत्र समजलेलं नाहीये. आणिकी ही बहुती महाकवी हेतुमंती यया लागी मती वेची लिया. आणखी पुष्कळ युक्तियुक्त अशा महाकवींनी म्हणजे मोठ्या ज्ञात्यांनी ह्या क्षेत्र निर्णयाकरता म्हणजे क्षेत्र काय आहे समजून घेण्याकरता आपल्या बुद्धी खर्च केल्या. परी ऐसे एवढे हे एवढे की अमुके याचेची पुढे हे कोणाही वर पडे होय चिना. परंतु हे क्षेत्र असं आहे किंवा एवढं आहे अथवा हे अमक्याच्या मालकीच नक्की आहे असं अजूनपर्यंत कोणाचंही कळलेलं नाहीये. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझं सांगू तैसे साध्यन तू गा. आता अर्जुना ह्यानंतर क्षेत्र जसं आहे तसं आरंभापासून शेवटपर्यंत तुला सांगतो. म्हणजे आतापर्यंत अनेक लोकांनी कुठल्या प्रकारचं मत आपल्याला सांगितलं त्याच्याबद्दल सांगून झालं. ह्याच्यानंतर आता खरोखरीच हे काय आहे हे मी तुला सांगणार आहे. तर हे जे सांगतील भगवान हे आपण पुढच्या वेळेस घेऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.